आणि नक्कीच परमेश्वराच्या कृपेमध्ये जो व्यक्ती असतो तो सदैव धन्य आहे, तो आशीर्वादित आहे आणि त्याची संतती देखील आशीर्वादित आहे. आमेन. आज सकाळी तुम्ही सर्वजण धन्य आहात, आशीर्वादित आहात, कारण तुम्ही सेनाधीश परमेश्वराच्या घरामध्ये आहात. हालेलुया. आणि माझा विश्वास आहे इथं कुणीही अपघाताने आलेलं नाही, तर परमेश्वराच्या योजनेचा एक भाग म्हणून आज सकाळी तुम्ही या ठिकाणामध्ये आहात. देवाला तुमच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करायचा आहे म्हणून तुम्ही इथं आहात. देवाला तुमच्या जीवनामध्ये बदल घडवायचा आहे म्हणून तुम्ही इथं आहात. देवाला तुमच्या विचारांमध्ये काम करायचं आहे म्हणून तुम्ही इथं आहात. देवाला तुमची परिस्थिती बदलायची आहे म्हणून तुम्ही इथं आहात. देवाला तुमच्या जीवनामध्ये अद्भुत चिन्ह आणि चमत्कार करायचे आहेत म्हणून आज सकाळी तुम्ही इथं आहात. हालेलुया. त्याबद्दल जोरात टाळ्या वाजवून परमेश्वराला धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. आणि मला आज सकाळी तुम्हाला सांगू द्या की तुम्ही परमेश्वराच्या नजरेमध्ये आहात. परमेश्वराच्या दृष्टीच्या समोर तुम्ही आहात, म्हणून परमेश्वर त्याची कृपादृष्टी तुमच्या जीवनावरती करत आहे. आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. ज्या गोष्टी परमेश्वर या मंडळीमध्ये करत आहे आणि ज्या अद्भुत गोष्टी येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर या मंडळीमध्ये करणार आहे, हालेलुया, त्या गोष्टीचे तुम्ही सर्वजण साक्षीदार असणार आहात. अशक्य गोष्टी शक्य होताना तुमच्या उघड्या डोळ्याने तुम्ही पाहणार आहात. आणि परमेश्वर महान चमत्कार या मंडळीमधून करणार आहे. प्रियानो, त्यासाठी परमेश्वर तुमची तयारी करत आहे. त्यासाठी परमेश्वर तुमचा विश्वास वाढवत आहे. त्यासाठी परमेश्वर संदेश पाठवत आहे. त्यासाठी परमेश्वर त्याचे लोक या ठिकाणामध्ये पाठवत आहे, यासाठी की या मंडळीला ढवळून काढावं, यासाठी की या मंडळीला तयार करावं, यासाठी की या मंडळीची बांधणी ख्रिस्त म्हटलेल्या खडकावरती मजबूत व्हावी. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आज सकाळी विशेष परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. खरोखरच मुलांचं कौतुक आहे. NTBच्या खूप सुंदर ते करत आहेत आणि त्यांचं कौतुक हे आपण केलंच पाहिजे. माझी अशी विनंती, आपण जोरात परत एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया. आपलीच मुलं आहेत, किती सुंदर ते काम करत आहेत, किती सुंदर ते शिक्षण घेत आहे. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, अनेक शिक्षण घेतलं जाईल, ते विसरलं जाईल, पण देवाचं शिक्षण सर्व काळ त्यांना आशीर्वादित ठेवणार आहे, धन्यवादित ठेवणार आहे. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही जाईल, ते वचन त्यांना सांभाळणार आहे. ते वचन त्यांना बहुगुणित करणार आहे, ते वचन त्यांना उभं करणार आहे. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये या वचनाच्या द्वारे ते प्रत्येक गोष्टींवरती विजयी होणार आहे. हालेलुया. कारण प्रियानो, फूल कोमसते, गवत सुकते, फूल कोमसते, पण आमच्या देवाचे वचन सर्व काळ टिकते. हालेलुया. आणि त्या टिकणाऱ्या गोष्टींचा ते अभ्यास करत आहेत. त्या टिकणाऱ्या गोष्टींवरती ते आपलं मन लावत आहेत. त्या टिकणाऱ्या गोष्टीमध्ये आपला जीव ते ओतत आहेत. त्यांचा जीव, त्यांचा आत्मा समृद्ध होत आहे. हालेलुया. याच्यापेक्षा दुसरी कुठली आनंदाची गोष्ट असेल. आणि म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद की परमेश्वर या मंडळीमधून पाळक, संदेष्टे, सेवक, राजे, शिक्षक आणि मोठमोठे त्याचे प्रचारक या ठिकाणामधून निर्माण करणार आहे, हा आमचा विश्वास आहे. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आजच्या वचनाकडे आपण जाऊया. खूप इंटरेस्टिंग असं टॉपिक आहे. आणि परत एकदा मला दानियल खुणावतोय की तू माझ्याकडेच ये. हालेलुया. आणि म्हणून मी दानियेलला सोडत नाही आणि दानियल मला सोडत नाही आहे. आणि कंटिन्युअसली त्या संदेशापासून मी दानियेलाच्याच पुस्तकाचा अभ्यास करत आहे. आणि खूप अशा अद्भुत गोष्टी या असणाऱ्या संदेशामधून मला शिकायला मिळत आहे, जे आज तुमच्यासमोर देखील मी परत एक वार ठेवत आहे. दानियेलाचं पुस्तक याचा अध्याय 4. दानियेलाचं पुस्तक याचा अध्याय 4, त्याची वचन 1 ते 10 पर्यंत यावेळेस आपण पहिल्यांदा पाहू. आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा संपूर्ण अध्याय आज आपण होईल तितक्या थोडक्या वेळामध्ये याच्यावरती आपण आपलं लक्ष लावू. देवबाप नक्कीच या वचनामधून आपल्याला सहाय्य करेल. आणि आजच्या माझ्या संदेशाचं नाव आहे, तुमचा राजा कोण आहे. हालेलुया. हु इज युअर किंग. शेजारच्या व्यक्तीला म्हणा, तुमचा राजा कोण आहे. आणि हेच आज नबुकदनेस्सर आम्हाला दानियेलाच्या पुस्तकामधून सांगणार आहे. मी विनंती करतो माझ्यासाठी वाचतील दानियल 4 याचा अध्याय, याचं 1 ते 10 वचन. नबुकदनेस्सर राजा याच्याकडून सर्व पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांना, सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांना तुमचे कल्याण असो. परात्पर देवाने जी चिन्हे व जे अद्भुत चमत्कार माझ्या संबंधाने दाखवले आहेत ते विदित करावे हे मला बरे वाटले. त्याची चिन्हे किती थोर,
त्याच्या अद्भुत चमत्कारांचा प्रभाव केवढा. त्याचे राज्य सर्वकालचे आहे व त्याचे प्रभुत्व पिढ्यानपिढ्या राहणारे आहे. एक मिनिट. हालेलुया. किती सुंदर या अध्यायाची सुरुवात या ठिकाणामध्ये नबुकदनेस्सर राजा करत आहे. हालेलुया. हे जर वाचताना आम्हाला एखादं स्तोत्र वाचत आहोत की काय असं वाटतं, बरोबर आहे की नाही? आणि किती किती प्रेस तो त्या ठिकाणामध्ये दानिएलाच्या देवाचे करत आहे. किती सुंदर परमेश्वराला धन्यवाद तो देत आहे. किती परमेश्वराचे आभार तो मानत आहे. किती परमेश्वराचा जय जयकार तो करत आहे. प्रणव नबुकदनेस्सर हा दुसरं कोणी नाही, आजच्या काळामध्ये तुम्ही आणि मी आहे. हालेलुया. आणि म्हणूनच मी राजा आणि राजकन्यांना संदेश द्यायला लागलोय. हालेलुया. ज्यावेळेस परिस्थिती असते त्यावेळेस आम्ही नबुकदनेस्सर बनतो, आणि ज्यावेळेस परिस्थिती उलटते त्यावेळेस आम्ही कधी कधी दानिएल बनतो. हालेलुया. परंतु जर आम्ही या ठिकाणामध्ये लक्ष केंद्रित केलं तर नबुकदनेस्सरचे वेड या असणाऱ्या अध्यायाचं शीर्षक आहे. आणि जर आपण ही पहिली 3 वचनं वाचली तर आपल्याला त्याचं फेथ लेवल कुठे आहे असं वाटतं, नाही का? कुठे त्याचं प्रचंड असा फेथ आहे की तो त्या ठिकाणी म्हणत आहे की परात्पर देवाने जी चिन्हे केली, अद्भुत चमत्कार त्या संबंधाने मला दाखवले, ती विधित करावी हे मला बरं वाटले. आणि त्याची चिन्हे किती थोर, त्याचा अद्भुत चमत्काराचा प्रभाव केवढा, त्याचे राज्य सर्व काळचे, त्याचं प्रभुत्व पिढ्यानपिढ्याचे आहे. हालेलुया. आमच्या देखील जीवनामध्ये, आमच्या देखील समोर अशा काही गोष्टी घडत असताना आम्ही त्याची स्तुती करतो, आम्ही त्याची आराधना करतो, आम्ही त्याचा जय जयकार करतो, आम्ही त्याची स्तुती करतो. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्तुती आणि आराधनेच्या इथं थांबत नाही. आज तो नबुकदनेस्सर त्या ठिकाणामध्ये पुढच्या धडका वचनामध्ये तुम्ही वाचलं तर भयचकित झाला, गोंधळात पडला, त्रासामध्ये आला. का? याचं कारण काय? का या परिस्थितीमध्ये तो आला? प्रियानो, तो सगळं काही पाहत होता. हा 4था अध्याय खूप महत्वाचा आहे, आणि हा महत्वाचा आहे म्हणूनच परमेश्वराने या पवित्र शास्त्रामध्ये हा अध्याय या ठिकाणामध्ये ठेवलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, नबुकदनेस्सर राजाने देवाचा अनुभव घेतला, देवाचे चमत्कार पाहिले, देवाचं गौरव पाहिलं. अग्नीमध्ये उतरलेला 4था मनुष्य नबुकदनेस्सरने पाहिला, आणि परमेश्वराने त्यांना धगधगत्या अग्नीतून कसं बाहेर काढलं हे सगळं पाहिलं. परमेश्वराची स्तुती केली, परमेश्वराची आराधना केली, परमेश्वराच्या नावाचा जय जयकार केला, परमेश्वराच्या नावाची स्तुती केली. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, नबुकदनेस्सर राजाने परमेश्वराला तो कधीही शरण गेला नाही. हालेलुया. नबुकदनेस्सर राजा परमेश्वराला कधी शरण गेला नाही. तो म्हणाला, देवा तू तिथं आणि मी इथं, हे खूप छान आहे. दुरून डोंगर चांगलं, हे खूप चांगलं आहे. तू चमत्कार करत राहा, मी गीत गातो. तू चमत्कार करत राहा, मी आराधना करतो. तू चमत्कार करत राहा, मी लोकांना सांगतो. तू चमत्कार करत राहा, मी जग जाहीर करतो. पण माझ्या आतमध्ये तू येऊ नको. हालेलुया. देव म्हणाला असं नाही. हालेलुया. तुला शिकवेन चांगलाच धडा. हालेलुया. कारण मी सर्व पृथ्वीचा परमेश्वर आहे. हालेलुया. मी अखिल मानव जातीचा परमेश्वर आहे. आज आम्हाला विश्वासणाऱ्या लोकांना देखील काही वेळेस अशा पद्धतीच्या सवयी लागतात. चमत्काराची ओढ लागते, अद्भुत गोष्टींची ओढ लागते. देवाने आमच्यासाठी हे करावं, देवाने आमच्यासाठी ते करावं, देवाने आमच्यासाठी आमच्या या सगळ्या गोष्टी कराव्यात. हो, परमेश्वर करणार आहे. पण जर तुम्ही परमेश्वराला तुमच्या जीवनामध्ये घेतलं नाही, हालेलुया, जर तुम्ही तुमच्या हृदयामध्ये परमेश्वराला घेतलं नाही, तर लक्षात ठेवा, देवाचे मार्ग हे अद्भुत आहेत. आणि तो त्याच्या मार्गाने मग आम्हाला वठणीवर आणण्याचं काम करतो. हालेलुया. हालेलुया. आणि देवालाही माहीत आहे की तुमचा राजा कसं बनायचं. हालेलुया. बऱ्याच वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये वेगवेगळे राजे हे तयार करून बसतो. कुणाचं शिक्षण त्यांचा राजा आहे, कुणाची नोकरी त्यांचा राजा आहे, कुणाची गाडी त्यांचा राजा आहे, कुणाची पत्नी त्यांचा राजा आहे, कुणाचा पती त्यांचा राजा आहे. आणि देव आपल्या ठिकाणामध्ये, देव आपल्या देवाऱ्यात आहे.
परंतु आमचा देव देव्हाऱ्यात नाही, आमचा देव आमच्या हृदयामध्ये राहणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आमचा देव आता त्या कराराच्या कोशामध्ये नाही तर तुमच्या हृदयामध्ये तो राहतो. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी आत्म्याने आणि खरेपणाने त्याची आराधना करावी. आणि मग नबुकदनेस्सर हे सगळं पाहून सुद्धा कधीही देवाला शरण गेला नाही. एक मोठी चूक नबुकदनेस्सराची. तो पाहतोय, जर तुम्ही वाचाल तर दुसरा अध्याय आणि वचन, दुसरा अध्यायामध्ये जर का वचन 28, तरी रहस्य प्रकट करणारा देव स्वर्गात आहे, त्याने पुढील काळी काय होणार हे नबुकदनेस्सर महाराजांना कळवलंय. बघा, परमेश्वर त्याला कळवत आहे. आपले स्वप्न आपल्या बिछाण्यावर पडला असता आपला झालेला दृष्टांत, महाराज आपली गोष्ट अशी की यापुढे काय घडणार हे विचार आपण आपल्या बिछाण्यावर पडला असता आपल्या मनात आले, यापुढे काय होणार, रहस्य प्रकट करणाऱ्या देवाने हे त्याला कळवले आहे. आणि आपण पाहतो की प्रत्येक वेळेस तो परमेश्वराला तो धन्यवाद देतो. वचन 47, राजाने दानियास म्हटले, तुमचा देव परमेश्वर देवाधिदेव परमेश्वर व राजेश्वर आहे आणि तुला हे रहस्य प्रगट करता आले म्हणून तो रहस्य प्रगट करणारा देव आहे. मग राजाने दानियालास थोर पदास त्या ठिकाणामध्ये चढवले. तिसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की तो त्या असणाऱ्या मोठ्या अग्नीचं त्या ठिकाणामध्ये असणारी गोष्ट घडली. तप्त भट्टीमध्ये शद्रक मेशक अबेदनगोला टाकलं. हालेलुया. हाच आहे तो नबुकदनेस्सर राजा जो पाहत आहे चौथ्या मनुष्याला. हाच आहे जो नबुकदनेस्सर राजा दुसऱ्या अध्यायामधला तो या ठिकाणी त्याला पडलेलं स्वप्न तर सांगतोय, परंतु दुसऱ्या अध्यायामध्ये काय आपण पाहतो की तो म्हणाला, मी स्वप्न पण सांगणार नाही, तुम्हीच स्वप्न सांगा, तुम्हीच त्याचं मला सोल्युशन सांगा, तुम्हीच त्याचं उत्तर मला सांगा. हालेलुया. आणि वचन सांगते की रहस्य प्रकट करणारा परमेश्वर ज्याच्यामध्ये उत्तम आत्मा वसत होता तो दानियल त्या ठिकाणामध्ये उभा राहिला. त्याने त्याचं धाड त्याचं सगळं असणारं स्वप्न सांगितलं, त्याचा अर्थ त्याला समजावून सांगितला. अजून कुठली भविष्यवाणी सांगायची आहे, अजून कुठली प्रगटीकरणं सांगायची आहेत. हालेलुया. तरी देखील आज आमच्या देखील जीवनामध्ये काही वेळेस काही गोष्टी आमच्या बाबतीमध्ये आमच्या हृदयरूपी सिंहासनावरती बसलेल्या असल्यामुळं आम्ही परमेश्वराला शरण जाण्याचं टाळतो. पण धन्य तो व्यक्ती जो परमेश्वराला शरण जातो. हालेलुया. जो परमेश्वराला शरण जातो. नबुकदनेस्सर राजा पाहतोय, नबुकदनेस्सर राजा अनुभव घेतोय, नबुकदनेस्सर राजा अग्नीच्या तांडवामध्ये परमेश्वर उतरलेला पाहतोय, पण परमेश्वराला शरण जात नाहीये. अशी कुठली गोष्ट आहे जी त्याला परमेश्वराला त्याचा स्वीकार करण्यापासून त्याला त्या ठिकाणामध्ये अडवत आहे? असा कुठला गर्व आहे, अशी कुठली गोष्ट आहे? आज आमच्या देखील जीवनामध्ये आम्ही निहाळून पाहावं, आम्ही विचार करावा की देव माझ्यासाठी चमत्कार करतो, देव माझ्यासाठी अद्भुत कृत्य करतो, देव माझ्या जीवनामध्ये अनेक अशा गोष्टी करतो, पण काय ते योग्य असं स्थान माझ्या जीवनामध्ये मी देवाला दिलेलं आहे का? हालेलुया. काय योग्य ते हृदय मी परमेश्वराला दिलंय का? माझ्या हृदयाचा परमेश्वर तो आहे का? प्रियानो, तो तुमच्या हृदयाचा नाही, मला आज सकाळी सांगू द्या, तो तुमच्या लेकरांचा, तो तुमच्या कुटुंबाचा, तो तुमच्या घराण्याचा, तो तुमच्या सर्व भावी गोष्टींचा आणि आत्ताच्या वर्तमान काळात असलेल्या गोष्टींचा देखील प्रभू आहे. हालेलुया. हालेलुया. देवाला मर्यादित करू नका. तुमची जी संपत्ती आहे त्या संपत्तीचा देखील परमेश्वर प्रभू आहे. तुमच्या हातामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या परमेश्वराच्या करुणेने, परमेश्वराच्या कृपेने, परमेश्वराच्या दयेने आम्हाला प्राप्त झालेल्या आहे. परंतु या ठिकाणामध्ये नबुकदनेस्सर राजाला एक घमंड आहे, एक गर्व आहे. तो दुरून डोंगर साजरे करत आहे आणि परमेश्वराला मात्र आपल्या हृदयामध्ये घेऊन चालत नाहीये. आणि त्याला हे देखील माहिती आहे की तो कसा परमेश्वर आहे, सर्व काळचा आहे, पिढ्यानपिढ्याचा आहे. कधी कधी इथं खूप असतं पण इथं सगळं रिकाम आहे. हालेलुया. हालेलुया. वचने इथं खूप माहिती आहेत
नाही का? राग आला तर वचन आम्हाला सांगते की तुझं फार राहिला तर संध्याकाळपर्यंत राहू दे, दुसऱ्या दिवशी नसावा, तिसऱ्या चौथ्या दिवशी डबल आहे. हालेलुया. पाचव्या दिवशी टिबल आहे. आठवडा झाला यांचा राग काही जात नाही. आणि म्हणून आमच्या मनामध्ये आम्ही त्या गोष्टी धरून ठेवतो आणि आपल्याला काय वाटतं माहिती आहे का की नाही, छोटी पापं केली ना की देव आम्हाला काय म्हणजे चालतं. हालेलुया. आम्ही कुठं खून करायला लागलो, आम्ही कुठं बँकेवर दरोडा टाकायला लागलो, कोण टाक म्हणलंय? हॅलो. आम्ही कुठं मोठाले गोंधळ करणारे करत आहोत. परंतु प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, नाही का, वचन पण आम्हाला सांगताना मला वाटतं उपदेशकाच्या पुस्तकामध्ये की जे छोटे छोटे कोल्हे आहेत तेच द्राक्षाची नासाडी करतात. ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जे सहज जाता जाता बोलणं, खोटं बोलून जाणं, सहज मस्करी करणं, सहज नाही का, आणि मग ते काय गृहीत धरतो आपण, नाही देव त्याची क्षमा करेल, देव त्याला बरं करेल, नाही का, देव त्याला आम्ही विश्वासणारे आहोत, हे काय देवाला माहीत नाही का? हॅलो. पण मला तुम्हाला सांगू द्या, जे छोट्या गोष्टींविषयी विश्वासू राहतील त्यांची मोठ्या गोष्टींवरती नेमणूक करण्यात येईल. हालेलुया. आणि म्हणून आम्ही सांभाळलं पाहिजे या सगळ्या गोष्टींपासून, आमची नासाडी होण्यापासून, या सगळ्या गोष्टी आमच्यापासून त्या ठिकाणामध्ये दूर कशा रीतीने राहतील याच्यासाठी. आणि तो फार चांगला आराधक आहे. हालेलुया. असे शब्द मला देखील सुचणार नाहीत. इतके सुंदर, जर तुम्हाला वेळ मिळाल तर तुम्ही माझ्याबरोबर वाचत चला दानिएलाचं पुस्तक. अशी त्याचे वन लाईनर, अशी त्याचे फ्रेजेस, असे त्याचे त्या ठिकाणामध्ये असणारे परमेश्वराविषयीचं विषय त्याने लिहिलेला आहे. परंतु हृदयात काय? हृदयात त्याला त्याचा राजासर आहे. हृदयात काय? त्याला त्याच्या गादीचा अभिमान आहे. हृदयात काय? त्याला मी राजा आहे या गोष्टीचा अभिमान आहे. हृदयात काय? सगळं स्वतः मीपणाविषयी, माझ्याविषयी, माझ्या जीवनाविषयी, हे राज्य माझं आहे, ही सत्ता माझी आहे, हे लोक माझे आहेत, ह्या सगळ्या गोष्टीविषयी. आणि म्हणून ह्या प्रकारचं एक वेळ नबुकदनेस्सरला लागतं. कधी कधी आम्हाला देखील अशाच प्रकारचं वेळ लागतं. तेव्हाच आम्हाला हे समजून आम्ही घेतलं पाहिजे की आम्ही आहोत केवळ श्वास. हालेलुया. हालेलुया. देव नाक पण बंद करत नाही. हालेलुया. म्हणजे आमच्या चिमटीमध्ये, आमच्या नागपुड्यामध्ये श्वास आहे. प्रियानो, तो प्रत्येक श्वास जो या ठिकाणामध्ये आपण घेत आहोत, ती देवाची कृपा आहे, ती देवाची दया आहे, ती देवाची देणगी आहे. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही आराधना करता, ज्यावेळेस तुम्ही स्तुती करता, तुमचं हृदय सरळ असू द्या. तुमचं मन प्रभूबरोबर सरळ असू द्या. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर पोटात एक आणि ओठात एक. हालेलुया. आणि त्याच्या पुढं भरीसभर डोक्यात एक. हालेलुया. आम्ही हे समजलं पाहिजे की आम्ही वेगळे केलेले लोक आहोत आणि देवाने आम्हाला पाछारलेलं आहे आणि देवाने आम्हाला बोलवलेलं आहे. आत्ताचं पण ऐकलं विनायककडून की आम्हाला त्याच्या प्रतिरूपासारखं, आम्हाला त्याच्यासारखं बनायचं आहे. मग तो भांडतो का? हालेलुया. तो अपशब्द बोलतो का? हालेलुया. मग जर आम्ही त्या ठिकाणामध्ये जर स्वतःला आणत नाही प्रियानो, तर लक्षात ठेवा, आमची आराधना करणं अगदी क्षमाशील अंतकरणाने सांगतो, हे केवळ आणि केवळ एक वाजवणं ठरेल प्रियानो. हालेलुया. जर सगळं काही उत्तम आहे, सगळं काही बेस्ट आहे, पण आमचं हृदय जर परमेश्वराबरोबर व्यवस्थित नाही आहे, तर आमचं जीवन हे
कुठेतरी गडबडीचं आहे, आमचं जीवन हे कुठेतरी व्यर्थतेच्या दिशेने चाललेलं आहे, आमचं जीवन हे कुठेतरी देवाला न आवडणाऱ्या गोष्टींकडे चाललेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी नबुकदनेस्सर जो आहे तो त्या ठिकाणामध्ये आपण पाहतो की तो खूप चांगला आहे, परंतु फक्त ओठाने, त्याच्या हृदयाने मात्र तो नाही. वचन 4 पासून पुढं. ते खासदी लोक राजाला आरामी भाषेत म्हणाले, महाराज चिरायू असा, आपले स्वप्न या दासांना सांगा. 4 पासून. सॉरी. मी नबुकदनेस्सर आपल्या गृहात चैनीत होतो, आपल्या मंदिरात समृद्ध होतो. मी स्वप्न पाहिले, त्याने मी भयभीत झालो. मी पलंगावर पडलो असता माझे विचार व माझ्या मनात घोळत असलेल्या कल्पना यांनी मी चिंताक्रांत झालो. तेव्हा मी आज्ञा केली की मला स्वप्नांचा अर्थ सांगण्यासाठी बाबेलातील सर्व ज्ञानी पुरुषांना माझ्याकडे आणावे. आमेन. थँक्यू. मी नबुकदनेस्सर आपल्या गृहात कशात होतो? हा, लोक कशात आहेत? शद्रक मेशक अबेदनगो कशामध्ये आहेत? आराधनेमध्ये आहेत, वचनामध्ये आहेत, प्रार्थना करण्यामध्ये आहेत, देवाच्या जवळ जाण्यामध्ये आहेत. भलेही ते मोठ्या पोस्टवरती गेलेले आहेत, 3 अधिकाऱ्यांपैकी ते आहेत, इतक्या मोठ्या सगळ्या गोष्टी करते. पण दानियल काय करते? वेळेवरती यरुशलेमेकडच्या खिडक्या उघड्या करून त्या ठिकाणामध्ये प्रार्थना करत आहे. हालेलुया. हे सगळं तो करते. पण मी नबुकदनेस्सर आपल्या गृहात चैनीत होतो. बऱ्याच वेळेस आमच्या देखील जीवनामध्ये आपण चैनीत असतो. हालेलुया. आम्ही देवाला विसरतो, आम्ही देवाची कृपा विसरतो, आम्ही देवाला अभिवचन दिलेले विसरतो, आम्ही देवाशी केलेला करार विसरतो. का? कारण जेव्हा आम्हाला सगळ्या बाजूने व्यवस्थित सगळं काही घडायला सुरुवात होतं ना, नाही का, त्यावेळेस आपोआप आमच्यामध्ये हवा भरली जाते. हालेलुया. आणि मग आम्ही उडू लागतो. आणि मग आम्ही असे उडतो की आम्हाला पॅराशूटचीही गरज नाही असं वाटतं एक एकदा. हालेलुया. मी आपल्या गृहामध्ये चैनीत होतो आणि आपल्या मंदिरामध्ये कसं होतं? समृद्ध आहे, मला काहीच कमी नाही. आणि म्हणून कमी असणं हे चांगलं आहे. हालेलुया. कारण ज्यावेळेस आमच्यामध्ये कमी आहे त्यावेळेस आम्ही देवाच्या नावाचा धावा करू शकतो, पण ज्यावेळेस आमच्याकडे भरपूर आहे त्यावेळेस आम्ही देवाकडे कानाडोळा करतो. समृद्ध होतो. मी स्वप्न पाहिले. आता ह्याला कोण, कुठला दुसरा राजा येऊन त्याला त्याच्या नरड्यावर बसून चाकू लावलाय, सुरी लावलाय, तलवार लावलाय, एक स्वप्न त्याला चिंताक्रांत करायला लागले. हालेलुया. 50-60 राजे एकत्र आले आणि आता संपलं तुझं राज्य, संपलं सगळं, आता बघ त्यांनी ताब्यातच घेणार आहे, नाही का. सगळेजण एकत्र आले, तुझ्याविरुद्ध कटकारस्थान केलेत. असं काय झालंय का? म्हणा एक स्वप्न त्यांनी बघितला. पलंगावर पडले असताना माझे विचार आणि माझ्या मनात घोळत असलेल्या कल्पना यांनी मी काय झालो? कोण चिंताक्रांत झालं? जो चैनीत आहे. हालेलुया. जो खुशाल आहे आपल्या मंदिरामध्ये, जो व्यस्त आहे आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये, आणि म्हणून जो जगामध्ये व्यस्त आहे तो वेगवेगळ्या गोष्टीमध्ये फसत आहे. हालेलुया. जे जगाची भाषा बोलणार आहेत ते वेगवेगळ्या गोष्टीमध्ये फसते आणि मग आम्हाला म्हणतो की नाही, सैतान ते रूप धारण करून आला. तुझे डोळे बंद आहेत का? हालेलुया. नाही, सैतान मुलीचं रूप धारण करून आला. नाही, सैतान साफ होऊन आला. नाही, सैतान लाल कलरचा ऍपल दाखवला. मग आम्ही त्याला न ओळखणार, आत्मे ओळखणारे बना. हालेलुया. हालेलुया. परत परत प्राथमिक शिक्षणाचा पाया आता बस झालं. आम्ही आत्मिक स्तरावरती एका सामर्थ्यशाली अभिषेकाच्या असणाऱ्या दर्जाच्या गोष्टींवरती आम्ही स्वतःला अपग्रेड करणं हे गरजेचं आहे. हालेलुया. आपल्या चैनीतून बाहेर येणं गरजेचं आहे. आपल्या सेल्फ असणाऱ्या इरामधून येणं बाहेर गरजेचं आहे. आपल्या सेल्फ थॉटमधून बाहेर येणं गरजेचं आहे. आपल्या सेल्फ असणाऱ्या दृष्टिकोनामधून येणं बाहेर गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही येतो त्याच वेळेस आम्हाला हे समजतं. पलंगावर पडलो असता माझे विचार व माझ्या मनात घोळत असलेल्या कल्पना याने मी चिंताक्रांत झालो. राजा चिंताक्रांत झाला. हालेलुया. आपल्याला वाटतं की आपणच होतो चिंताक्रांत.
नाही, राजा पण होतो. हालेलुया. तेव्हा मी आज्ञा केली की मला स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी बाबेलातील सर्व पुरुषांना ज्ञानी पुरुषास मजकडे आणावे. तेव्हा ज्योतिषी, मांत्रिक, खासदी व दैवज्ञ हे वाड्यात आले. हे वाड्यात आल्यावर मी आपले स्वप्न त्यांच्यापुढे सांगितले, पण त्यांनी त्याचा अर्थ मला सांगितला नाही. देवाच्या सेवकाकडे गेल्याशिवाय तुमचे प्रश्न सुटणार नाहीत. हालेलुया. मांत्रिक, दैवज्ञ, खासदी, जग, कुठेही जा, डोकं फोडून, आपटून, नारळ फोडून सगळं या, काहीही होणार नाही. पहिला मी दानिएलच बाहेर काढला, आता पण दानिएलच बाहेर काढणार. इथं पण तुम्हाला देवाचे सेवकच सगळ्या परिस्थितीमधून देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यशाली गोष्टींच्या द्वारे बाहेर काढणार. हालेलुया. आणि म्हणून पाळकाचं रागवणं सोन्याचं कानातलं तुम्हाला घातल्यासारखं आहे. हालेलुया. हालेलुया. पाळकाने तुम्हाला रागवलं, तो दिवस तुमच्यासाठी आनंदाचा ठरो. हालेलुया. पास्टरने तुम्हाला जर का कुठल्या गोष्टीविषयी त्या ठिकाणामध्ये रागवलं तर तुमच्यासाठी तो धन्य दिवस आहे. कारण लक्षात ठेवा, तुमच्या जीवनासाठी देवाने त्यांच्या मुखातून तुमच्याशी तो बोललेला आहे. आम्ही सहसा कुणाला रागवतो का हो? का वेळ लागला मला ना मुखात दिसतं सारखं? का आम्ही आमच्या घरात चैनीत आहे? आम्ही बोलतो, आम्ही रागवतो, कारण का त्याच्या मग देवाची आमच्या जीवनाविषयी काहीतरी योजना आहे. कितीतर मी माझ्या वयाहून मोठ्या लोकांना रागवतो आणि ते शांतपणे ऐकून घेतात आणि ते शांतपणे तो सल्ला, ती मसलत मानतात. घरी गेल्यावर मलाच वाटतं, अरे यार मी असं बोललो या व्यक्तीला, सो सॉरी. मी स्वतःला त्या ठिकाणामध्ये अपोलोजाईज करायला बघतो. म्हटलं यार आपण असं बोलू नये, शेवटी त्यांचं वय आहे. पण प्रियानो, जिथं या ठिकाणी आपण पाहतो की कुणी सोल्युशन दिलं? खासदारांनी दिलं, मांत्रिकांनी दिलं, त्याच्यानंतर कुठला दैवज्ञ आला त्याने दिलं का ज्योतिषांनी दिलं? उगे कुठं हात, डोके, तोंड बिंड दाखवत बसू नका. देवाच्या घरात या. देव तुम्हाला असं स्कॅन करेल ना. हालेलुया. हालेलुया. फक्त हात नाही, बॉडी स्कॅन करून टाकेल परमेश्वर. हालेलुया. आणि मग त्या स्कॅनरमध्ये काय सापडलं, स्टोन वगैरे, हालेलुया, मग ते कसे विरघळायचे ते दानिएलाचं काम आहे. सो थँक्यू जीसस. सरते शेवटी चर्चच मदतीला येणार आहे. हालेलुया. जोरात टाळ्या वाजवून परमेश्वराला धन्यवाद द्या. सरते शेवटी देवाचे लोकच उपयोगाला येणार आहेत. सरते शेवटी जे प्रार्थना करणार आहेत त्यांच्याद्वारे तुम्हाला धीर मिळणार आहे. सरते शेवटी परमेश्वर आणि त्याचं घरच तुमच्यासाठी उभं राहणार आहे. सरते शेवटी दानिएल मज पुढे आला. त्याचे नाव माझ्या देवाच्या नावावरून बेल्टशर हे नाव ठेवले आहे व त्याच्या ठाई पवित्र देवाचा आत्मा वसत आहे. त्याला मी आपले स्वप्न सांगितले. मी म्हणालो, हे बेल्टशरा, ज्योतिषांच्या अध्यक्षा, पवित्र देवाचा आत्मा तुझ्या ठाई आहे व कोणतेही रहस्य तुला समजावायला अवघड नाही हे मला ठाऊक आहे. तर मी पाहिलेल्या स्वप्नातील दृष्टांत व त्याचा अर्थ मला सांग. आणि म्हणून प्रियानो, मला आज सकाळी तुम्हाला परत एकदा, मगाशी जरी मी गमतीने आणि चेष्टे किंवा त्या स्वरामध्ये बोललो असेल, परंतु आता मी फार गांभीर्याने बोलतो. देवाच्या सेवकांनी तुमच्याविषयीचं बोललेलं, भलेही ते तुम्हाला कदाचित खूप वाईट वाटलं असेल, चढ सोडून जाऊ असं वाटलं असेल, अपमान असं वाटलं असेल, पण प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, इब्री करासपत्र्याचा अध्याय मध्ये लिहिलेलं आहे की कोणतीही शिक्षा तात्कालिक वाटत नाही, कोणतीही शिक्षा तात्कालिक आनंद देत नाही. वाचूच आपण ते. शिस्तीचा हेतू आहे त्याच्यामध्ये. हालेलुया. इब्री 12 आणि वचन 7 पासून पहा. शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करीत आहात का? देव तुम्हाला पुत्रापणे वागवतो आणि ज्याला बाप शिक्षा करत नाही असं पुत्र कोण? ज्याला बाप शिक्षा करत नाही असं पुत्र कोण? ज्या शिक्षेचे वाटेकरी सर्व झाले आहेत अशा शिक्षे वाचून तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाही, दासी पुत्र आहात. शिवाय शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरत असू तर आपण विशेष करून जो आत्म्याचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये का? त्यांना योग्य वाटली तशी थोडे दिवस ते शिक्षा करीत होते, पण तो करतो तो आपल्या हितासाठी. कशासाठी शिक्षा? कशासाठी आहे?
तुम्हाला रागवणं कशासाठी आहे? तुमच्याकडे एखादी गोष्ट बोलणं कशासाठी आहे? हे हितासाठी आहे. म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून. हालेलुया. आणि म्हणून रागाला येऊ नका, चिडू नका, बोला. काही गोष्टी राहिल्या असतील, काही गोष्टी वेगवेगळ्या अँगलने आपण पाहतो, ती गोष्ट आम्हाला तशी खरी वाटते, परंतु सर्वोच्च अधिकार या ठिकाणामध्ये राजाला नाही, देवाच्या सेवकाला आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून कोणतीही शिक्षा तात्कालिक आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते. तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले त्यांना ती पुढं नीतिमत्व व शांतिकारक फळ देते. नीतिमत्व आणि शांतिकारक असं फळ देते. नीतिमत्व आणि शांतिकारक असं फळ ते देते. आणि म्हणून प्रियानो, आम्ही देवाच्या सेवकाचा आदर केला पाहिजे. देवाच्या सेवकाच्या सल्लेला आम्ही होय त्याची मसलत आम्ही मानली पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही ती मसलत मानतो त्यावेळेस परमेश्वर आमच्या जीवनावरती ती कृपा, ती दया, ते अनुग्रह, ते फेवर, ती सर्व प्रकारची सुकीर्ती आणि भरपुरी तो आमच्या जीवनामध्ये आणतो. हालेलुया. वचन 10 पासून पुढे. मी आपल्या पलंगावर पडलो असता माझ्या मनात जे दृष्टांत घोळत होते ते हे. मी पाहिले तेव्हा पृथ्वीच्या मध्यभागी एक वृक्ष होता. त्याची उंची फार मोठी होती. तो वृक्ष वाढून मजबूत झाला. त्याची उंची गगनास पोहोचली व तो सगळ्या पृथ्वीच्या दिगंतापर्यंत दिसू लागला. एक वृक्ष, SP प्लीज दाखवा ते वृक्ष. एक वृक्ष त्याला त्यांनी दाखवला आणि तो वृक्ष त्याची उंची फार मोठी होती. तो आता ह्याच्याविषयी मी परत कधी तर बोलेल, कारण हे खूप मोठं आहे. पहिल्यांदा त्याची उंची फार मोठी होती, दुसऱ्यांदा तो मजबूत होता, तिसऱ्यांदा तो गगनापर्यंत पोहोचला, चौथ्यांदा तो दिगंतरापर्यंत दिसू लागला, पाचव्यांदा त्याची पाने सुंदर होती, त्याला विपुल फळं होती आणि सर्वांस खावायला पुरेतशी होती. वनपशु त्याच्या आश्रयाने राहत, अंतराळातील पक्षी त्याच्या शाखांमध्ये वस्ती करत व त्या वृक्षावर सर्व मनुष्याचे पोषण होत असे. असं एक वृक्ष, असं एक झाड, की हे जे झाड आहे हे झाड असं होतं. त्याच्याकडे स्ट्रेंथ होती, त्याच्याकडे पॉवर होतं, त्याच्याकडे फीड करण्यासाठी त्याच्याकडे फळं होती, त्याच्यामध्ये येऊन पक्षी राहायचे. असा तो असणारा मोठा वृक्ष आहे. आणि वचन आम्हाला सांगतं की त्याच्यानंतर ना मी पलंगावर पडलो असता माझ्या मनात हे सगळे दृष्टांत घोळत होते. त्यात मी पाहिले की एक जागल्या पवित्र पुरुष प्रभू येशू ख्रिस्त आकाशातून उतरला. तो मोठ्याने पुकार करून म्हणाला, हा वृक्ष तोडून टाका. हालेलुया. किती डेंजर. आता याच्यावरती सगळ्यांचं पोषण व्हायला लागलंय. ते पक्षी कुठं जाणार, ते खाली असणारे प्राणी कुठं जाणार, ते सगळे लोक कुठं जाणार, त्यांनी काय खाणार, सगळं तर ह्याच्यावरती अवलंबून आहे. हालेलुया. आज आमचं सगळं कुठल्या राजावर अवलंबून आहे. हालेलुया. आमचं आज सगळं जीवन कुठल्या राजावर अवलंबून आहे. तुमचा राजा कोण आहे? पैसा, श्रीमंती, उच्च शिक्षण, तुमच्याकडे असलेली अथॉरिटी. हालेलुया. तुमचा असणारा सेल्फ एरॉ कोण आहे? वचन सांगता एक पवित्र पुरुष एक जागल्या वळून आला आणि तो म्हणाला की याला तोडून टाका, याच्या फांद्या छेदा, याची पाने झाडून टाका, याचे फळे विकरा, याच्या खाली जे काय मजबूत, जे काय गगनापर्यंत गेलेलं, जे काय सगळं हे श्रेष्ठ आहे ते काय करा. त्याच्या खाली बसलेले पशु निघून जावत, पक्षी त्याच्या शाखातून उडून जावत, तरी पण याचे बुंद मात्र जमिनीत ठेवा. हालेलुया. यास लोखंड व पितळ यांच्या पट्ट्याने बांधून रानातल्या कोवळ्या गवतात राहू द्या. हालेलुया. देव कधीच माझ्याकडे पट्टा घेऊन येऊ नये. हालेलुया. हालेलुया. किती लोकांची इच्छा आहे की देव तुमच्याकडे पट्टा घेऊन यावा? एक हात वर लावा. अजब आहे.
त्याचं बूंद जमिनीत राहू द्या आणि तो पट्टा जो आहे तो कोवळ्या गवतात राहू द्या, यास आकाशातील दहीवराने भिजू द्या, भूमीतील गवताचा वाटा त्याला वनपशूवर मिळो, त्याचे मानव हृदय जाऊन त्याला पशु हृदय प्राप्त हो व 7 काळ त्याच्यावरून जावोत. हालेलुया. जर जगाच्या शिकवणीकडे आम्ही गेलो तर लक्षात ठेवा, आम्ही न्यायास पात्र आहोत. हालेलुया. आणि जर आम्ही येशूवरती विश्वास ठेवून त्याच्यावरती अवलंबून राहणारं नीतिमत्व आम्ही कमावलं तर थेट आम्ही स्वर्गामध्ये आहोत. हालेलुया. नबुकदनेस्सरची स्ट्रेंथ परमेश्वर नाही, नबुकदनेस्सरची स्ट्रेंथ त्याचं राजपद, त्याचा ऐरा, त्याच्याकडेची श्रीमंती, त्याच्याकडचे दागदागिने, त्याचा महल, ते. पण दानिएलाचं काय? दानिएलाची श्रीमंती सेनाधीश परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून 12व्या अध्यायात स्वतः परमेश्वर दानिएलाला शांतीने आणि आनंदाने त्याला झोप देण्यासाठी येतो, त्याच्याबरोबर बोलण्यासाठी येतो, त्याला सहाय्य करण्यासाठी येतो. हजारो वर्षानंतर काय घडणार आहे ते सगळं दानिएलाला सांगण्यासाठी परमेश्वर येतो. हालेलुया. आणि म्हणून प्राणो लक्षात ठेवा, जर आम्ही या जगाच्या विचारांनी आम्ही चाललो व ते सांगतं की ते बूंद राहू द्या आणि त्याला पित्तळ आणि लोहदंडाने त्याला बांधा, याचा अर्थ हा, जर देव आमचा न्याय करायला लागला, हे दर्शवतं पितळ आणि ते लोखंड किंवा ब्रॉन्झ, हे दर्शवतं देवाचं न्यायी पण. हालेलुया. त्याच्याकडून ते हृदय गेलं, कुठलं? मानव हृदय गेलं आणि त्याला पशु हृदय त्या ठिकाणामध्ये प्राप्त झालं. हे कशासाठी झालं? हे शासन हे जागल्याच्या ठरावांमध्ये पवित्र जनांच्या वचनानुसार झाले. ते अशासाठी की मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे हे दाखवण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. म्हणून प्रार्थना करा, आपल्या देशात काही पण होऊ शकतं. जे पक्षाचं नाव तुम्हाला माहित नाही त्याचे 10 खासदार निवडून येतील. हालेलुया. आले जर देवाच्या मनात, हालेलुया, जर तो कंगालास उचलून धुळीच्या अधिपतीस बसू शकतो तर तो राजाला उचलून जंगलामध्ये देखील पाठवू शकतो. हालेलुया. वचन सांगतं की तो या ठिकाणामध्ये नबुकदनेस्सर एक वेडसर मनुष्य झाला. जग आम्हाला वेडं करतं प्रियांनो, वेगवेगळ्या विचाराने, वेगवेगळ्या गोष्टीने. नबुकदनेस्सर हा भरकटी मनुष्य बघा. हालेलुया. 4 जण आले, म्हणले ते टोलेजंग एक त्या ठिकाणामध्ये एक पुतळा बांध, ब्रॉन्झ, माती, लोखंडाचा, सगळ्यांना त्याच्या सांगितले, लगे ऐकला. सांग काम्या, तप्त भट्टी कर, तुझी जी आराधना करणारे त्यांना घे आणि त्यात टाक, लगेच टाक, लगेच ठराव. लोकांचं ऐकलं की असं खड्ड्यात जातं. हालेलुया. आणि म्हणून इथं नबुकदनेस्सर राजा लोकांचं प्रत्येक वेळेस ऐकत होता, म्हणून त्याला धडा शिकवायला स्वतः परमेश्वराने ठरवलं की आता तुला दादा बरोबर मी शिकवतो. हालेलुया. हे अशासाठी की मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे आणि तो ते पाहिजे त्यास देतो आणि त्यावर अगदी हलक्या प्रतीच्या मनुष्यापैकी पाहिजे त्याला नेमतो. हे सर्व जीवधाऱ्यांना समजावे. त्याचं सामर्थ्य, त्याचा गौरव, त्याचा अभिषेक, त्याचं स्ट्रेंथ हे सगळ्या जगाला समजावं म्हणून तो हे करतो. तर आता हे बेलटेशरा याचा अर्थाचा उलगडा कर, कारण माझ्या राज्यातील सर्व ज्ञानी पुरुषांना याचा अर्थ मला सांगता आला नाही, पण तुला सांगता येईल, कारण पवित्र देवाचा आत्मा तुझ्या ठाई आहे. तुमच्या पालकांच्या ठाईत पवित्र देवाचा आत्मा आहे, म्हणून ते तुम्हाला करेक्शन करत असतात, म्हणून ते तुम्हाला बदलण्याविषयी संदेश देत असतात. म्हणून ते का? कारण परात्पर देवाची सत्ता, त्याचं प्रभुत्व आमच्यावरती अनंत काळचं राहो. मग बेलशत्तर हे नाव दिलेला दानिएल क्षणभर बुचकळ्यात पडला व विचाराने त्याचे मन व्याग्र झाले. तेव्हा राजा त्याला म्हणाला, बेलटेशरा, या स्वप्ना संबंधाने व त्याच्या अर्थासंबंधाने तू घाबरू नको. तेव्हा
बेलटेशराने म्हटले, माझ्या स्वामी, हे स्वप्न तुमच्या देष्ट्यास व त्यांचा अर्थ तुझ्या वैऱ्यास लागू पुरो. वचन 20, तो वृक्ष पाहिला, ते वृक्षाविषयी त्या ठिकाणामध्ये ते सांगितलं. आणि वचन 22 मध्ये म्हणतो, राजा तो वृक्ष तूच आहेस. हालेलुया, हालेलुया. काहीतरी तुम्हाला आठवतं का हो याच्याविषयी? हे असं बोलल्यानंतर, तो तूच आहे म्हटल्यानंतर मला लगेच आठवलं, हा बरोबर, दावीद पण असंच करायला लागला. एक बकरी आणला, त्याच्या शेजारची आणून, नाही का, नाथान त्याच्याकडे आला, ABCD सांगितला. आणि मग दावीद चिडला, कोण आहे ती? त्याची बकरी आणला, ती त्याची मुलगीसारखी होती आणि त्यालाच तुम्ही कापून खाल्ला. त्याला द्या दणके, त्याला घ्या इकडं. नाथान म्हणाला, दावीद ते तूच आहे. हवा गेली, ठूस. हालेलुया. सेम इथं आहे. राजाचं राजपद, सगळं त्याचं महिमा, त्याचा गौरव एका क्षणामध्ये त्या ठिकाणामध्ये निघून गेलं. एक जागल्या पवित्र पुरुष आकाशातून उतरून म्हणाला, हा वृक्ष तोडून याचा नाश करा, याचे बुंद जमिनीत राहू द्या, यास लोखंड व पितळ यांच्या पट्ट्याने बांधून रानातल्या कोळ्या उन्हात राहू द्या, यास आकाशातल्या दैवराने भिजू द्या आणि वनपशूवर त्याला वाटा मिळो. 7 काळ त्याच्यावरून जाओ तो वर असे हो. 7 वर्ष त्याच्यावरून जाओ. 7 काळ. एक राजा आहे ज्याच्याकडचं मानव हृदय जाऊन त्याला पशु हृदय प्राप्त झालंय. का? कारण तो परमेश्वराची सत्ता मानत नाही, परमेश्वराचं प्रभुत्व मानत नाही, परमेश्वराचा गौरव मानत नाही, परमेश्वराच्या सामर्थ्याला नुसतं टेम्परवारी आहे असं समजतो, तात्पुरतं आहे असं समजतो, पण त्याचं गौरव हे अढळ आहे. मग तो त्या ठिकाणी म्हणतो की तुला मनुष्यातून घालवून देतील, तुझी वस्ती मनोपशूत होईल, तू बैलाप्रमाणे गवत खावे लागेल, तू आकाशातील दहिवाऱ्याने भिजतील. मानवी मनावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ज्याला पाहिजे हे देतो. त्यावरून 7 काळ जातील. त्यांनीही त्या वृक्षाचे बुंद राखून ठेवायला सांगितले. याचा अर्थ हा की सत्ता ही स्वर्गातील देवाची आहे. हालेलुया. भारतातली सत्ता देखील ही परमेश्वराची आहे. तुम्ही घाबरू नका, परमेश्वर आमच्या बरोबर आहे आणि जे योग्य त्यालाच परमेश्वर त्या ठिकाणी बसवणार. म्हणूनच वचन आम्हाला सांगतं, सत्ता ही देवाची आहे. आमच्या लेकरांवरती सत्ता ही देवाची, आमच्या कुटुंबावरती सत्ता ही देवाची आहे. कबूल करा म्हणा प्रियानो, माझ्यावरती देवाची सत्ता आहे, माझ्या आत्म्यावरती देवाची सत्ता आहे, माझ्या परिवारावरती देवाची सत्ता आहे, माझ्या भविष्यावरती देवाची सत्ता आहे. मी घेत असलेल्या प्रत्येक श्वासावर देवाची सत्ता आहे. मी घेत असलेल्या प्रत्येक निर्णयावरती देवाची सत्ता आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रभुत्व, त्याचं असणारं राज्य तुमच्यावरती येतं, विपुलता, भरपूरता, बहुगुणितता तुमच्यावरती राज्य करायला सुरुवात होते. हालेलुया. कारण त्याचं राज्य हे नट संपणार आहे. त्यांनी त्या वृक्षाचे बुंद राखून ठेवले. याचा अर्थ सत्ता ही स्वर्गातील देवाची आहे. पण हे बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर का या ठिकाणी काय झाली, दानिएल त्याला सांगतोय, नबुकदनेस्सर तू हे ऐक, हे तुझ्यासाठी आहे. पट्ट्या मारायलाच तयार नाही. तो काय म्हणतो पहा, वचन 27, म्हणून हे राजा माझी मसलत घे, माझं वचन मान्य कर, मी जे सांगतो ते तू देवाला त्या ठिकाणामध्ये लक्ष दे. तू पाप सोडून धर्माचरण कर, अधर्म सोडून गरिबावर दया कर, अशाने कदाचित तुझे स्वास्थ्य अधिक काळ राहील. हे दानिएल त्याला जीव तोडून स्वप्नाचा अर्थ सांगतोय, हे दानिएल त्यासाठी सांगतोय, तरी सुद्धा तो ते काय करायला, मानायला तयार नाही. हालेलुया. मनावर घ्यायला तयार नाही, विचारांमध्ये घ्यायलाच तयार नाही. बऱ्याच वेळेस आम्ही संदेश असा ऐकतो, खूप छान, असा संदेश आम्ही ऐकला नाही, पण तो जाऊन तुमच्या हृदयात भुसकू दे. हालेलुया. तरच तो भारी संदेश आहे, किंवा तरच त्याच्यातून काहीतरी मिळालं असं समजा. नाही तर इथं खूप बरं वाटलं ना, ते इकडनं निघून जात. इथं टोचलं ना, जीवन बदलतं. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून तू म्हणतो की राजा ऐक, माझी मसलत तू मान्य कर. म्हणजे काय, देवाचं वचन तू ऐक. अरे तू पाहिलंय ते 4था मनुष्य, तू पाहिलंय तिने आम्हाला कसं तप्त अग्नीतून बाहेर काढलं, तू पाहिलंय की ती मूर्तीला आम्ही नमन केलं नाही, पण आम्हाला काय झालं नाही. तोच खरा देव आहे, तोच खरा परमेश्वर आहे. तू मुखाने कबूल करतो पण हृदयात तू घेत नाही. तू ऐक, पण हे काय, तो काय मानायला तयार नाही. हे सगळे झाल्यावर राजा, हे सगळं राजावर गुदरले. 12 महिने लोटल्यावर तो एकदा बाबेलाच्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता. जे गच्चीवर गेले ते पडलेच बघा धडालकाने.
हालेलुया, हालेलुया. दावीद पण सगळ्यांना युद्धाला पाठवला आणि काय वाटलं की संध्याकाळच्या समयी चला जरा आपलं राज्य कदाचित बघितलं नसेल त्यांनी. हालेलुया. म्हणून गेला टेरेसवर आणि जे नको तेच बघितलं. हालेलुया. आता ह्याला पण काय हुक्की आली माहीत नाही आणि तो गेला गच्चीवरती. जे गच्चीवर गेले ते खालीच पडले काय माहीत. पण असू दे, नवीन करार जे माडीवरच्या खोलीमध्ये गेले ते आत्म्याच्या अभिषेकाने भरले, आत्म्याच्या सामर्थ्याने भरले, देवाच्या गौरवाने ते भरले. आणि म्हणून कुठलंच अडखळण आम्हाला देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये पुढे जाण्यापासून राहू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. जुन्या करारात देखील त्या ठिकाणामध्ये एलिया ते मेलेल्या बाळाला तिकडे वरती माडीवरच्या खोलीत घेतला आणि त्याने त्याच्यावरती पाखर घातली, तो परत जिवंत झाला. तुमच्याकडे असलेल्या साधनांचा तुम्ही कसं उपयोग करता ह्याच्यावरती खूप डिपेंड आहे. हालेलुया. तुमच्याकडच्या असणाऱ्या साधनाला तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापरला, चुकीच्या दृष्टिकोनातून, चुकीच्या विचारसरणीतून, चुकीचं करण्यासाठी करायला लागला तर सगळं मेस आहे, सगळा गोंधळ आहे. आणि हे सगळं ऐकून सुद्धा तो बदलायला तयार नाही. वचन 30, त्यावेळी राजा म्हणाला, हे बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने, माझ्याच प्रतापासाठी, माझ्याच वैभवासाठी मी बांधले आहे ना. हे शब्द राजाच्या मुखातून निघतात ना निघतात. कधी कधी झालं हे? त्याच्या मुखातून हे शब्द निघतात आणि निघतात. लगेचच आकाशवाणी झाली, म्हटलं तुझं राज्य काढून घेतलंय. हालेलुया. 30 वर्ष, दुसऱ्या अध्यायापासून ते 4थ्या अध्यायापर्यंत 30 वर्ष परमेश्वर वाट पाहत होता नबुखदनेस्सर बदलेल. 30 वर्ष परमेश्वर त्याची प्रतीक्षा करत होता की त्याला खरंच कळेल की मी परमेश्वर आहे. 30 वर्ष तो थांबून राहिला न्याय आणण्याच्या अगोदर. 30 वर्ष तो नबुखदनेस्सराची प्रतीक्षा करत होता. परंतु ज्यावेळेस तो त्याच्या शिक्षेचा अवमान करू लागला, त्याला गृहीत धरू लागला, प्रभू म्हणाला नाही नाही नाही, देवाच्या राज्यात सगळं फुकट आहे, परंतु ते फुकट किती मौल्यवान आहे हे मी त्याला सांगेन. हालेलुया. आणि मग 30 वर्षाच्या या अंतराळातून मग देव त्या आकाशवाणीच्या द्वारे त्याशी बोलला आणि म्हटला, हे सगळं आता तुला काढलंय, तू बैलाप्रमाणे गवत खावे, मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता हे तुला कळलं पाहिजे. आणि तो राजा वचन सांगतं की दहिवराने भिजू लागला. वचन 33, येतवर की त्याचे केस गरुडाच्या पिसाप्रमाणे वाढले, त्याची नखे पक्षाच्या नखासारखी झाली. बघा तो मानव राजा काय झाला. दिसतंय तुम्हाला चित्र? नबुकदनेस्सर काय झाला. जेव्हा आम्ही देवाला गृहीत धरतो, आमचं हृदय पशु हृदय होतं. 7 काळ जो राजा राजासनावरती बसत होता तो कपड्याविना रानामध्ये वेड्यासारखा फिरू लागला. 7 काळ त्याने गवत खाल्ले जो मिष्ठान्न खायचा. हालेलुया. हिंदीमध्ये वर्जन मी वाचत होतो त्यावेळेस मला खूप एक ड्रॅमॅटिक शब्द झाला. फिर परमेश्वर ने उसे मनुष्य से हैवान बना दिया. आणि हे त्याच्या स्वतःला काही कळतच नाहीये की आपला अवतार असा का झाला. आज आपली ही परिस्थिती अशी का झाली. का मी असं पक्षासारखा आणि पक्ष असण्या प्राण्यासारखा झालो. अरे मी राजगादीवरती बसणारा, अरे मी लोकांचा न्याय करणारा, अरे मी त्या ठिकाणामध्ये मोठमोठ्या गोष्टी करणारा, मी राज्य त्या ठिकाणामध्ये चालवणारा, मी बरकतीमध्ये असणारा. आज मला खायला काय मिळत नाही. त्याचे केस वाढत आहे, त्याचे नख वाढत आहे, तो दिसायला विद्रूप दिसत आहे. आत्मिक सुंदरता महत्वाची आहे ब्रॅनो. हालेलुया, हालेलुया. म्हणून संत पौल म्हणतो, आमचा बाह्य देह क्षय पावत असला तरी आमचा अंतरात्मा दिवसेंदिवस नवीन होत आहे. आणि तो राजा या ठिकाणामध्ये गरुडाच्या पिसाप्रमाणे त्याचे केस वाढले व त्याची नखे पक्षाच्या सारखी झाली. हे सगळं एवढ्या करता मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याच देतो. हे ज्ञान तुला होईपर्यंत, ह्या शब्दाखाली अंडरलाईन करा, हे तुला कळेपर्यंत,
हे ज्ञान तुला होईपर्यंत. वचन त्या ठिकाणामध्ये 26 मध्ये लिहिले, हे ज्ञान तुला झाले म्हणजे तुझे राज्य तुला निश्चयाने मिळेल. हालेलुया. तुला एकदा कळालं ना की मी नुसता राजा नाही तर मी राजांचा राजा आहे, आणि मी काय करू शकतो हे मी तुला दाखवतो. आणि वचन 34, हे दिवस संपल्यावरती मी नबुकदनेस्सराने आपले डोळे आकाशाकडे लावले. हालेलुया. आणि वचन सांगते की ज्यावेळेस त्याने आपली दृष्टी परमेश्वराकडे लागली, ज्यावेळेस तो परमेश्वराकडे पाहिला, त्यावेळेस माझी बुद्धी मला परत आली. मी परात्पर देवाचा धन्यवाद केला, त्या सदा जिवंत असणाऱ्या देवाचे स्तवन मी केले व त्याचा महिमा मी गायला, कारण त्याचे प्रभुत्व सर्व काळचे आहे. हालेलुया. आणि म्हणून कोणती शिक्षा ही तात्कालिक नसते. जर आम्ही त्या शिक्षेचा अनादर केला तर या पद्धतीने आम्ही होतो, पण जर का आम्ही ती स्वीकारली आणि परत एकदा परमेश्वराला आम्ही शरण गेलो आणि आपली दृष्टी पर्वताकडे लावली आणि आपले डोळे आकाशाकडे लावले, परमेश्वर आम्हाला आमची पुनरुभारणी करतो. परमेश्वर पुन्हा आम्हाला रिस्टोर करतो. परमेश्वर परत एकदा आम्हाला उभं करतो आणि अनेक गोष्टी त्यामधून तो आम्हाला शिकवतो. पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ कपदार्थ होत व आकाशातील आपल्या सैन्यांचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेशील तो ते करतो. तू असे का करतोस असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवेल. त्याच वेळेस माझी बुद्धी मला परत आली. मला राजाच्या वैभवास्तव माझा प्रताप तेज ही पुन्हा मला प्राप्त झाली. माझे मंत्री व माझे सरदार माझ्या भेटीस आले. मी आपल्या राज्यात स्थापित झालो. केव्हा? जस मी आपली दृष्टी आकाशाकडे लागली. मला काही कळत नाही देवा, मी माझी दृष्टी तुझ्याकडे लावतो. माझ्याकडे काही मोठं शहाणपण नाही, मी आपली दृष्टी तुझ्याकडे लावतो. मला काही उच्च गोष्टी समजत नाही, मी आपली दृष्टी तुझ्याकडे लावतो. मला सहाय्य कुठून मिळेल? आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता प्रभू परमेश्वर याच्याकडून मला सहाय्य मिळेल. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता प्रभू परमेश्वर, जो पुनर्स्थापित करणारा, जो पुनर्बांधणी करणारा परमेश्वर, त्याचं राज्य नबुकदनेस्सरला त्याने परत दिलं. परत त्याचे सगळे त्याच्या अवयव परत एकदा त्याचे व्यवस्थित झाले आणि तो राज्य करू लागला. आता मी नबुकदनेस्सर स्वर्गीच्या राजाचे स्तवन करतो, त्याचा जय जयकार करतो व त्याचा महिमा वर्णतो, कारण त्याची सर्व कृत्ये सत्य आहेत, त्याचे सर्व मार्ग न्याय आहेत. जे अभिमानाने चालतात त्यास त्याला नीचावस्थेत लोटता येते. हालेलुया. याची तुलना तुम्ही यशाया 14व्या अध्यायाशी देखील करू शकता. त्या ठिकाणी देखील तो असणारा स्वर्गदूत म्हणाला, माझं त्या ठिकाणामध्ये स्थान देवाच्या स्थानापेक्षा मोठं असलं पाहिजे, मी त्या ठिकाणामध्ये मोठं झालं पाहिजे, माझ्याकडे एवढं सगळं सामर्थ्य आहे. आणि वचन सांगतं की त्याला उचलून खाली फेकून देण्यात आलं. आणि आपण पाहतो की त्याचा देखील कशा प्रकारे त्या ठिकाणामध्ये अंत होत आहे, होणार आहे. परंतु पुराणं मला आज सकाळी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की देव आमच्यावरती प्रेम करतो म्हणून तो आम्हाला शासन करतो. लक्षात घ्या. हालेलुया. देवाने नबुकदनेस्सरवरती प्रेम केलं. देवाने नबुकदनेस्सरची वाट पाहिली. देवाने नबुकदनेस्सरला शिक्षा दिली. देवाने नबुकदनेस्सरला आहे ते सगळं काही परत दिलं. हालेलुया. देवाला आलं असतं नबुकदनेस्सरला मारून टाकणं, त्याला तसंच 70 काळ मरेस्तवर जनावर होऊन त्याला तसंच ठेवू शकला असता. पण ज्याचा अनुभव त्याने घेतलेला आहे तो अनुभव त्याला व्यर्थ घालवायचा नाही. म्हणून परमेश्वर आज आमची वाट पाहत आहे. परमेश्वर आमच्यावरती कृपा करत आहे. परमेश्वर आमच्यावरती दया करत आहे. आज अनेक असे क्षेत्र असेल जिथे आम्ही देवाला आमच्या जीवनामध्ये काम करू दिलं नाही. लक्षात ठेवा, जर आम्ही तसं करू दिलं नाही तर आम्ही पशु बनू. आमचा मानव हृदय जाईल. आम्हाला कळणार सुद्धा नाही. त्याला कळलं का की त्याचे केस का वाढायले, त्याचे नख का वाढायला लागलेत. आता ह्याविषयी सांगाविषयी खूप आहे. आपल्याला कळणार नाही, कारण त्या गर्वामध्ये, त्या बोलण्यामध्ये, त्या रागामध्ये, त्या विचारामध्ये या सगळ्या गोष्टी होऊन जातात. म्हणून धन्य तो व्यक्ती जो परमेश्वराला शरण जातो.